अशी चॉकलेट फ्लेवरची बर्फी तुम्ही मिठाईवाल्याकडे बरेचदा बघितली असेल, पण कधी ट्राय केली आहे का घरी? चला तर आज बनवूया बिस्किटांपासनं ही चॉकलेटी बर्फी एकदम कमी साहित्यात. यासाठी आधी पार्लेजीची बिस्किटं आपल्याला लागणार आहेत. तर मी 3 पॅकेट घेतलेले आहेत. आता हे मिक्सरमधून काढून मी छान याची पावडर करून घेणार आहे. तर बघू शकताय आता मी ही थोडी वाटून घेतलेली आहे अर्धी. आता यामध्ये मी पाव वाटी साखर घेतली आहे. ती घालून परत एकदा छान आता फाईन पावडर याची करून घ्यायची आहे. तर बघा अशी आता ही छान पावडर आपली रेडी आहे. आता एका मिक्सिंग बोलमध्ये आपण हिला काढून घ्यायची आहे. तर आता इथे आपल्याला याचा एक छान मऊ असा डो बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी कंडेन्स मिल्क यूज करते आहे. पण कंडेन्स मिल्क हे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधाने सुद्धा भिजवू शकता. आता एक छोटी वाटी भरून मी याच्यामध्ये कोको पावडर घातलेली आहे. आता ह्यात मी कंडेन्स मिल्क घालून घेणार आहे आणि नंतर लागेल तसं मी दूध घालून ह्याला छान मळून घेणार आहे. आता या स्टेजला मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं टाकून आपल्याला हा गोळा छान असा मऊ पण घट्टसर असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर मी हा बनवून घेते आहे. तर बघू शकताय असा छान मऊ लुसलुशीत पण घट्ट असा गोळा आपला बनवून तयार आहे. आता दुसऱ्या बोलमध्ये मी पाऊण वाटी डेसिकेटेड कोकोनट घेणार आहे आणि क्रश करून काही ड्रायफ्रूट्स आहेत ते घातलेले आहेत. आवडीनुसार आपण कुठलेही ड्रायफ्रूट्स आहेत मिक्स करू शकतो. आणि माझ्याकडे चॉकलेट इसेन्स होता. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल घालायचा तरी चालेल. आणि पाव वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे, ती पण टाकून घ्यायची आहे. आणि हे सगळं मिश्रण आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं आपण साईडला ठेवून द्यायचं आहे आणि एका बटर पेपरला थोडंसं तूप लावून हाताने असं ग्रीस करून घ्यायचं आहे. आता हा चॉकलेट फ्लेवरचा आपला जो गोळा तयार होता मिश्रणाचा, त्याला आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला फ्लॅट करून घ्यायचा आहे. आता हा बटर पेपर जरा कमी पडत होता म्हणून मी सेम साईजचा परत एक बटर पेपर घेऊन त्याच्यावरती ठेवला आणि लाटण्याने सर्व बाजूने आता सारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. चला लाटून झालेलं आहे. आता हे स्टफिंगचं मिश्रण जे बनवलं होतं ते सगळीकडे हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आणि सारखी लेयर अशी झाली पाहिजे असं आपण पसरवून घेणार आहे. थोडं प्रेस करत करत आता बनवायचं आहे. आता आपल्या एका साईडने आपल्याला रोल बनवत वरपर्यंत घेऊन जायचं आहे. फक्त काळजी अशी घ्यायची आहे की तो रोल असा टाईट बनायला हवा, म्हणजे आतलं मिश्रण जे आहे ते छान स्टफ होऊन जाईल आतमध्येच आणि ते बाहेर निघणार नाही. आता इथे मी 2 साईड ज्या आहेत त्यासुद्धा प्रेस करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आतलं मिश्रण आतच राहील. आणि ह्याला मी असा ट्रायंगल शेप दिलेला आहे. तुम्ही बघू शकताय खाली फ्लॅट आहे आणि दोन्ही साईडला मी 2 हाताने असं करून ट्रायंगल शेपची बर्फी होईल आपली तयार, असा शेप मी याला दिलेला आहे. तुम्ही गोलसुद्धा ठेवू शकता. आता आपण 10 मिनटासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया सेट होण्यासाठी. आणि 10 ते 15 मिनटानंतर मी फ्रीजचा बाहेर काढून बघितलं, मस्त हा सेट झालेला आहे. आता पाहिजे त्या आकारात आपल्याला जेवढ्या जाडीमध्ये पाहिजे तेवढ्या जाडीमध्ये आपण ह्याला कापून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे ही छान अशी चॉकलेट फ्लेवरची आपली बर्फी रक्षाबंधनाच्या ओकेजनला मस्त तयार आहे. तर बघू शकताय तुम्ही असे छान आतमधलं स्टफिंग पण सुंदर झालेलं आहे आणि चवीलाही खूप भन्नाट झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि नक्की ट्राय करा.